चर्चेचे वेध लागलेल्या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची दखल आता पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली आहे। धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान दिला जाईल आणि त्यांच्या विनंतीचा विचारही केला जाईल असं खुद्द अजित पवार यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसांपासून मुंडे हे बंजारा समाजाच्या मोर्चा निमित्ताने पुन्हा एकदा व्यासपीठावरती दिसू लागलेत। त्यामुळे मुंडेंची पुनर्वसनासाठीची ही धडपड असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अजित पवार मुंडेंना नेमकी कधी आणि कशी संधी देणार हे बघणं महत्त्वाचं असेल। संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव पुढे आल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका, जबाबदारी कसं हीच विनंती करतो। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। तर याचवरती छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। त्यांनी तसं म्हटलं असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल आणि तोपर्यंत आपला मी मात्र एवढं सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल। तर धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरेंपुढे घातलंय। तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्ष बांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत। त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे। याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतात बघूयात। विरोध करा, आम्ही कामावर जाईल, मला बरेचसे काम आहेत, हा तरी काम आहे। ती कामा प्रश्न आहे का काय, ते राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करूत काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना। मराठ्याच्या वाटत जायचं नाही, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। नसता अजितदादाला सुद्धा अडचण उभा करणार। मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला।